समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस मुख्यालयात रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगारांच्या झाडाझडतीचा आदान प्रदान कार्यक्रम बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडला। सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि जत या उपविभागातून एकूण 306 आरोपींना हजर करण्यात आले। गेल्या 5 वर्षात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मोका, अंमली पदार्थ, शस्त्र अधिनियम तसेच तडीपार कारवाईतील आरोपींची सविस्तर माहिती अद्ययावत करण्यात आली। प्रत्येक आरोपीकडून इंट्रोगेशन फॉर्मद्वारे व्यवसाय, मित्रपरिवार, राहण्याची ठिकाणे, मोबाईल क्रमांक यासह सर्व माहिती घेण्यात आली। पोलीस अधीक्षकांनी सर्व प्रभारी अधिकारी व डीबी पथकाला आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। भविष्यात कोणताही गुन्हा केल्यास मोका, एमपीडीए किंवा तडीपार यांसारखी कठोर कारवाई करण्याचा कडक इशाराही देण्यात आला। या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारोकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सर्व पोलीस ठाणे प्रमुख उपस्थित होते। रेकॉर्डवरील आरोपींवर सतत निगराणी ठेवण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। चालणार नाही, त्यामुळे बाहेर आहेत, नीट राहा, व्यवस्थित कामं करा, गुन्हेगारीकडे परत जायला नको। लक्षात येते का? हमालीकर चालतंय, कुठेही लेबर काम केलं चालतंय, पण इज्जतीनं 2 पैसे कमवून जगा, दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही। बाहेर काम करायला, रोजगाराला भरपूर काम आहेत, फालतू धंदे करण्याची गरज नाही। लक्षात येते का? कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं, कायदेशीर मार्गाने चालायचं। लय तुमच्यावर अन्याय झाला, कुठं काही बोंब असेल, कोर्ट आहे, पोलीस आहेत, यंत्रणा आहे, स्वतःहून काय भानगडी करू नका। लक्षात येतंय? कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल, लोकल पोलिसांना माहिती द्यायची, प्रामाणिकपणे माहिती द्या, ठीक आहे? तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका। परत विकलं, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले, परत आतमध्ये जाणार, राहिलं सायला विषय तिकडच। लक्षात आलंय? क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।